लाडक्या बहीण योजनेतून 9 लाख अपात्र महिला वगळण्यात आल्याची माहिती समोर आली। विशेष म्हणजे हा आकडा येणाऱ्या काही काळात अजूनही वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेत। पाहूया। निवडणूक काळामध्ये ज्या धामधुमीने लाडकी बहीण योजनेचा प्रचार झाला त्याच वेगाने निकालानंतरच्या 2च महिन्यात योजनेमधून 9 लाख लाडक्या बहिणी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे। निकालानंतर सरकारने लाडक्या बहिणींच्या निकषांची अंमलबजावणी सुरू केली। त्यामध्ये आतापर्यंत अपात्र 9 लाख महिला योजनेमधून बाहेर झाल्या आहेत। निवडणुकीच्या आधी साधारणपणे 2,40,00,000 लाडक्या बहिणींना सरकार दरमहा 1500 रुपये खात्यात टाकत होतं। त्यामध्ये आता 9 लाख महिलांची घट झाल्याचं वृत्त दैनिक दिव्य मराठीने प्रसिद्ध केलं आहे। यावर निवडणुकीच्या आधी अर्ज तपासण्याऐवजी पैसे कसे दिले गेले, ही फसवणूक नाही का असा प्रश्न विरोधकांनी विचारलाय। तर कपात झालेल्यांचा फायदा गरजू महिलांना मिळेल असं सत्ताधारी म्हणतात। मात्र परवाच खुद्द सत्तेतील नेते रामदास आठवले यांनी सरकारी तिजोरीमधले पैसे संपले आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना नियम लागल्याचं सांगून आपल्या सरकारला टोला लगावलाय। जसं गॅस सबसिडीच्या वेळी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एक आवाहन केलं की देशातल्या ज्यांना सबसिडीची गरज नाही त्यांनी सबसिडी सोडा। लाखो लोकांनी सबसिडी सोडली गॅसेसची। त्याप्रमाणे आमची विनंती राहील की ज्या आमच्या लाडक्या बहिणींना अशा शासनाच्या योजनेची गरज नाही, त्या समृद्ध आहेत, त्यांचे नाव आले असतील, त्या जर स्वतःहून कमी झाल्या तर फारच चांगलं। आता पैसे कमी आहेत म्हणून आपण 9 लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी झाल्यामुळे सरकारी तिजोरीमध्ये दर महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचणार आहे। डिसेंबर महिन्यामध्ये सरकारने 2,46,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले होते। जानेवारी महिन्यामध्ये हाच आकडा 2,40,00,000 आला। महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे। लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं। त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत। लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं, ॲक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVMवरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो। ॲक्च्युली ते EVMमुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या काही योजना चालू केलेल्या आहेत ती एकही योजना रद्द होणार नाही। परंतु ह्यापुढे मात्र परिवहन सेवा जर योग्य प्रकारे आम्हाला चालवायची असेल आणि परिवहन सेवा जर लोकांना जास्तीत जास्त सुविधा त्या माध्यमातून द्यायची असेल तर ह्यापुढे कुठल्याही आम्हाला योजना चालू करता येणार नाही। निवडणुकीच्या आधी सत्तेमधल्या काही नेत्यांचा दावा असा होता की लाडक्या बहिणींचे अर्ज तपासणी करूनच मंजूर झाले, त्यामुळे भविष्यातही यातला एकही अर्ज बाद होणार नाही। निकालानंतर सरसकट नव्हे तर तक्रारी प्राप्त झाल्यास लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी करू असं म्हणून सत्ताधारी नेते म्हणाले। मात्र यानंतर अपात्र महिलांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घ्यावेत म्हणून सरकारनं आवाहन केलं। नंतर भुजबळांनी अपात्र महिला अर्ज मागे घेत नसतील तर त्यांच्याकडून पैसे वसूल करा असा इशारा दिला। यानंतरच्या काही दिवसात मात्र सरकारकडूनच सरसकट अर्ज तपासणं सुरू झालं। लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी गाडी नाही ना, यासाठी RTO कडून कागदपत्र मागवली गेली। त्यांचं उत्पन्न योजनेमधल्या नियमाहून जास्त नाही ना, यासाठी आयकर विभागाची मदत घेतली गेली। खात्यांच्या तपशिलाबद्दल बँकांकडून माहिती मागवण्यात आली आणि आधार कार्डच्या पडताळणीसाठी यंत्रणेकडून तपासणी झाली। आता निवडणूक झाल्यावर स्क्रुटिनी करणं आणि त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांची फसवणूकच आहे ना। त्यांना काय माहिती, त्यांनी मतदान केलं, त्यांची मतं आपण घेतली आणि आता त्यांच्या स्क्रीनिंग करणं आणि त्यांना कमी करणं। तुम्ही इथनं पुढं तुमचे निकष लावा, पण तुम्हाला काही कोणी मागे लागलेलं नव्हतं, तुम्हीच सगळ्यांच्याकडे पैसे पाठवत होता। आता थांबवता येणार नाही त्यांना। आता तुम्ही निकष त्यावेळी लावायचे होते, निकषाप्रमाणे सिलेक्शन करायचं होतं। याचा अर्थ त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना पैसे वाटायचे होते, आता मात्र तुम्हाला निकष लावायची बुद्धी येते, हे चुकीचं आहे आणि याने मतदारांची फसवणूक होते असं मला वाटतं।
9 लाख लाडक्या बहिणी या फक्त 2च महिन्यामध्ये अपात्र ठरल्या. माहितीनुसार हा आकडा अजून कैक पटीनं वाढू शकतो. मात्र निवडणूक काळात कोणत्याही तपासणीविना अर्ज मंजूर कसे झाले? जर गरजू महिलांऐवजी अपात्र महिलांच्या खात्यात सरकारने कोट्यवधी रुपये टाकले असतील तर याला जबाबदार कोण? सामान्यांच्या कराचा पैसा अपात्र महिलांच्या खात्यामध्ये कशासाठी टाकला गेला? असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. यावर याआधी सुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांचं म्हणणं होतं की गेल्या वेळी वेळ कमी होता म्हणून महिलांचे आधार कार्ड लिंक करता आले नाहीत. त्यामुळे आता तपासणी करून खऱ्या लाडक्या बहिणींना लाभ देऊ. नंतरच्या काही दिवसांनी अजित पवारांनी सांगितलं की मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवलं की आता जे फॉर्म येत आहेत ते घ्या. मात्र निवडणुकीनंतर यामध्ये अनेक अपात्र महिला आल्याचं लक्षात आलं. मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं. ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता. आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो. मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येत आहे ते फॉर्म घ्या, भरा. आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे, ज्यांचं महिना पगारच त्यांना 40,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये खाजगी असेल पण आहे, अशांना पण त्यांनी लाभ घेतलेला आहे. हे पण सरकार एक दिवस हीच योजना बंद करणार आहे. सरकारच कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि सरकारच ही योजना बंद करणार. कारण सरकारने मतं मिळवण्यासाठी इलेक्शन अजेंडा म्हणून या योजनेची अंमलबजावणी केली होती. त्या सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना निधी दिला. आता या लाडक्या बहिणी यांना सावत्र झालेल्या आहेत आणि आता यांचा निधी बंद करतायत. सरकारने आधीच का नाही केलं? मग सरकारने ज्यांचा बंद केला त्यांचा निधी जो दिलेला आहे मागच्या 6 महिन्याचा वसूल करणार आहे का? वाटतं या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. दरम्यान तिथे नागपुरात लाडक्या बहिणींच्या सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांनी नकार दिला. कारण लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळाला नसल्याची तक्रार अंगणवाडी सेविकांनी केली आहे. योजना घोषणेवेळी लाडक्या बहिणींचा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र त्याचे पैसे अद्यापही थकीत असल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींसाठी सर्वेक्षणाला नकार दिलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.